जळगाव महापालिकेची नुकतीच निवडणूक पार पडली। या निवडणुकीनंतर आता भाजपच्या वतीने महापालिकेत महापौर कोण होणार याची सर्वांना आस लागली आहे। मात्र या महापौर निवडीत आता एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे। जळगाव महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी व भाजप व शिवसेना शिंदे गट अशा दोन्ही पक्षांकडून अर्ज खरेदी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। नामनिर्देशन पत्र घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी स्वतंत्ररित्या अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। महापालिका निवडणूक भाजप व शिवसेना शिंदे गटाने महायुती म्हणून एकत्र लढवली होती। जळगाव महापालिकेच्या 75 जागांपैकी भाजपने 46 तर शिवसेना शिंदे गटाने 22 जागा जिंकल्या आहेत। मात्र दोन्ही पक्षांनी महापौर व उपमहापौर पदासाठी स्वतंत्र अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। 2 फेब्रुवारी रोजी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, तर 6 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर निवड होणार आहे। भाजपकडून पहिल्या 2.5 वर्षात महापौर पदासाठी दीपमाला काळे, उज्ज्वला बेंडाळे यांचे नाव आघाडीवर आहेत। महापौर पदाचा फॉर्म्युला नेमका कसा असणार, कोणाला संधी मिळणार यावर मंत्री गिरीश महाजन यांची देखील प्रतिक्रिया दिली आहे। आमच्यामध्ये कुठेही दुमत नाही आहे, एकमताने आम्ही महापौर कोण होणार त्याचं नाव ठरवू। या संदर्भातच भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे आणि आम्ही तिघे आज बसून निर्णय घेऊ। नव्या जुन्या किती वर्ष झालेल्यांना असा विषय नाही, याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ। पुढच्या 1 ते 2 दिवसात याबाबतचा निर्णय होईल, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भाजप आमदारांच्या झालेल्या बैठकीनंतरच पहिल्या 2.5 वर्षासाठी भाजपकडून महापौर कोण हे ठरणार असल्याचे स्पष्ट झालं आहे। महापौर कोण आणि उपमहापौर पदाच्या कार्यकाळाचा फॉर्म्युला कसा या संदर्भात आज मंत्री गिरीश महाजन यांच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असून याकडे लक्ष लागलं आहे। जळगाव महापालिकेचा महापौर उपमहापौर पदाचं नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात झाली आहे। वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे, नेमका फॉर्म्युला कसा असणार आहे भाजपचा अजून त्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही। आता मी आहे, राजू मामा आहेत, आमच्या मंगेश चव्हाण इन्चार्ज आहेत, आम्ही तिघं बसू, आजच बसू। आज उद्यामध्ये मला वाटतं या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि नाव ठरवू। आमच्यामध्ये कुठे असं काही दुमत नाही आहे, एका मताने आम्ही नाव ठरवू। जळगाव असेल, धुळे पण असेल आणि नाशिकही असेल। नाशिकचे आज उद्यामध्ये मी जाणार त्या ठिकाणी आता ते बैठक झाल्यावर चर्चा झाल्यावर ठरेल ना। आताच कोणाला नव्यांना, जुन्यांना, किती वर्ष झालेल्यांना, किती वय असलेल्यांना, मला वाटतं हे आत्ताचा विषय नाही। मला वाटतं आम्ही तिघं बसून हा निर्णय करू। महिला राखीवमध्ये अनेक महिला आहेत भाजपामध्ये ज्या महापौराच्या दावेदार आहेत। जळगाव शहराचा जर विचार केला तर अशा त्या सिनियर पण आहेत, पण कशा पद्धतीने आपलं आखणी असेल तुम्ही कोणाचं म्हणताय मला माहिती महापौर पदासाठी सिनियर पण आहेत, काय सिनियर बघू आता सगळ्याच गोष्टी तपासून घेऊ, पण त्या बघू त्या ठिकाणी आणि आम्ही तिघं चौघं बसून निर्णय घेऊ। पूर्ण 2.5 वर्ष एकच असेल भाऊ महापौर, आता काही सांगता येत नाही, अजून चर्चा झाल्याशिवाय बसल्याशिवाय आता काही सांगता येणार नाही। मला वाटतं आज उद्यामध्ये आम्ही